मध्ये खूप सेवा केली जयरामजी म्हात्रे यांनी आणि क्रिकेट पाहिलं तर त्यांना आम्ही स्वतः पहिले जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा चिंचोली उद्यान आपल्या सहकारी नौसिलचा सौरामजी पाटील आणि त्यांच्या बलिराम म्हात्रे हे सौम्यात आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय क्रिकेटचा निश्चय चाहताना आणि त्यांच्याच नावाने ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यात येईल. दुसऱ्या क्रमांकी ट्रॉफी निश्चितच आमचे काका सुरेश म्हात्रे यांनी आपल्या आईंच्या कैलासवासी वत्सलाबाई विठोबा म्हात्रे यांच्या नावाने दुसऱ्या क्रमांक ट्रॉफी पाहू शकता. ती पुरस्कृत करणारे सुरेशजी म्हात्रे अर्थातच आमचे काका. तिसरा क्रमांक जे ती त्याच्यापेक्षा थोडीशी लहानशी ट्रॉफी पण मोठीच दिसते परंतु आकार पहा. ती पुरस्कार करणारे निखिल पाटील जे आमचे निखिल आहेत त्यांनी कैलासवासी रोहिदास रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ थँक्यू सो मच निखिल. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द सिरीज कैलासवासी राजाराम चाऊ म्हात्रे यांच्याकडून अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी प्लस पाहिलं तर एक सायकल आहे. ती सायकल अमित बालाराम पाटील यांच्या सौजन्याने आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. थँक्यू सो मच. आजच्या घडीला खूप महत्त्वपूर्ण अशी सायकल आहे. 8-10 किलोमीटरने तुम्ही ती सायकलला चालवत जा. बॅटरला पण अरे वा कोणाकडून तर अजूनही उत्कृष्ट बॉलर मी दाद देतो यार. बऱ्याच वेळेला कानाडोळा केला जातो बॉलरच्या पण एक चांगलं बॉलरसाठी न्याय योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केले तत्वम बॉलरसाठी ना तेच स्वतः चांगला बॉलर आहे ना बॉलरसाठी सायकल दिल्या जाईल काय. बऱ्याच वेळेला मार बसतो बऱ्याच वेळेला क्रिकेट कडे फ्लेवर ऑफ द बॅटरला म्हणजे प्राधान्य देण्यात येतं परंतु चूक काम करते. चूक कामगिरीबद्दल मी तत्वन ट्रेडिंगचे दोन्ही जे सन्मानी मालक आहेत निखिल मिसाल आणि सुमित पाटीलचं खास कौतुक करतोय कारण ते उत्कृष्ट बॉलरसाठी एक सायकल सॉलिड यार सलाम असेल. बऱ्याच वेळेला बॅट्समन बोलबाला राहतो बऱ्याच वेळेला ऑलराऊंडर मात्र आपला हक्क सांगतो प्लेअर ऑफ द सिरीज किंवा कोणतेही मोठं टुर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. पण इथे मी खरं तर तत्तम ट्रेडिंगला या बेस्ट बॉलरसाठी जी सायकल त्यांनी पुरस्कृत केले त्यासाठी त्यांचं खास कौतुक. त्याचबरोबर मी म्हटलं उत्कृष्ट फिल्डर केले आशा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ सागर पाटील यांनी मात्र उत्कृष्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यात आलेले आहे. एक नियम लक्षात असू दे कुठेही मात्र थांबून जे तिकडे म्हणजे स्ट्रायकरचा बॅट्समन असतो आणि चेंडू सरळ विकेटच्या हातात गेल्यानंतर किंवा फिल्डरच्या एकेच ॲक्शनमध्ये दोन्ही बॅटरना खेळपट्टीवर धावावं लागेल रनिंग घेताना. एकाच नियम आहे स्पर्धेचं अन्यथा तो स्ट्राईक रोटेट होणार नाही आहे. चांगला निर्णय मात्र अंमलात आले उद्या तांडेलने आम्हाला सांगितलं का असं नियम तुम्ही पुन्हा एकदा येणाऱ्या जे संघ असतील खेळतील त्यांच्यासाठी तुम्ही कानापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच उदयजी तांडेल. उत्कृष्ट बिल्डर कैलास आशा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ सागर पाटील यांच्याकडून आलेलं आहे. थँक्स सो मच सागर पाटील. उत्कृष्ट बॉलर कैलास जिजाबाई धर्मा म्हात्रे नाईस पर्सनॅलिटी रोहन म्हात्रे यांची आजी आहे जिजाबाई धर्मा म्हात्रे. अर्थातच डोंडूजी म्हात्रे जयदेवजी म्हात्रे अँड हनुमान म्हात्रे दगडू असे 4 बंधूंची ही आई आहे जिजाबाई धर्मा म्हात्रे. त्यांच्याच स्मरणार्थ रोहन म्हात्रे या नातवानं माझ्या आपल्या आईच्या स्मरणार्थ उत्कृष्ट बॉलर म्हणून पारितोषिक आणि सायकल आणखी सायकल ती देण्यात आलेली आहे. तत्वम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या मार्फत सायकल उत्कृष्ट बॉलर दाद देतो आम्ही तत्वम ट्रेडिंगला. उत्कृष्ट बॅटर कैलासवासी कबीर लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून उत्कृष्ट बॅटरसाठी एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. पांडुरंग म्हात्रे उत्कृष्ट जगती गोलंदाज बॉलर ऑफ द 40+ कोठवली आणि त्याचबरोबर दीपक म्हात्रे यांच्याकडून प्रेझेंट करण्यात आली ही ट्रॉफी उत्कृष्ट बॅटर. प्रत्येक मॅचसाठी तृषांत मडवी यांनी प्रत्येक मॅचसाठी ही ट्रॉफी देण्यात येते. कैलासवासी सुरेश बाबू मडवी त्यांचे बंधू आहेत. चांगला हसता चेहरा नौशीलमध्ये चांगलं काम मात्र केलेलं आहे तृषांत. पील पॉलिमर या लिमिटेड पीलसाठी मात्र वडिलांनी खूप बाबू मडवीने चांगली सेवा केलेली आहे आणि त्यांचेच तृषांत मडवी जे सुरेश बाबू मडवींचे
जे बंधू आहेत त्यांच्या मार्फत प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच अर्थात सामनावर देण्यात येतो. थँक्यू सो मच या दानसुरांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून धन्यवाद देतो आणि घेऊन जाते पुन्हा मॅचकडे. ती मॅच क्रमांक आहे दुसऱ्या दिवसातील. कालचा दिवस पाहिला तर गाजवला. काल पहिल्याच मॅचमध्ये आपण हॅट्रिक पाहिली. विकी बनसोडे द नेम ऑफ द गावदेव तलोली द फर्स्ट बॉलर टू हॉल द हॅट्रिक व्हेरी फर्स्ट मॅच. सेकंड हॅट्रिक आहे त्याच्या नावाला. काय जबरदस्त लक्ष आहे. दुसरी हॅट्रिक मात्र लागत होते पण कॉट बिहाइंड द स्टंप विकेट टी पण तो झेल सोडला. अन्यथा 2 हॅट्रिक एकाच बॉलरच्या नावे काल लागली असत्या. पण दुर्दैव होतं विकी बनसोडे. सुपर 6 मॅच जरी हरली पण मन जिंकले विकी बनसोडे. काल सर्वात जास्त देखणं जो स्पेल गोलंदाजी मार्फत पाहिला अर्थातच रोनक तांडेल फ्रॉम करावे. तुर्बे गजाननच्या विरुद्ध त्याने 2 ओव्हर टाकताना हाताळताना फक्त 10 धावा दिल्या आणि 4 विकेट. ही सर्वात देखणी फिगर काल होती रोनक तांडेल फ्रॉम करावे 11. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा ही विनंती केली जाते. आजचा दुसरा धाव आपल्या भेटीला 1 लाख प्रथम क्रमांक रोख कॅश प्राइज ही देण्यात येईल आणि त्याचबरोबर कैलासवासी जयराम दत्तू मात्र यांच्या स्मरणार्थ ती अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी देण्यात येईल. त्याचबरोबर 2 क्रमांकाची रोख रुपये 50,000. त्याचबरोबर कैलासवासी वत्सलाबाई विठोबा मात्रे ट्रॉफी देऊन उपविजेत्या संघाला देण्यात येईल. 3ऱ्या क्रमांकाचे रोख रुपये 25,000. त्याचबरोबर कैलासवासी रोहिदास रामदास पाटील यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. आम्ही बरोबर 5 वाजता बक्षीस वितरण सोहळा पार पाडेल. त्यावेळी आम्ही या सर्व बॅटर बॉलर फिल्डर आणि प्लेअर ऑफ द सिरीज त्याचबरोबर विजेता उपविजेता आणि सेकंड रनर अप अर्थात 3ऱ्या क्रमांकाच्या संघाला आम्ही गौरवान्वित करू. अक्षय पाटील या गोलंदाजावर भार सोपवले नवसाती दिवाच्या कॅप्टनने. पहिलं PO1 ओव्हरसाठी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी अक्षय पाटील 7-9 मापे या टीमकडून मात्र खेळणार आहे. अग्रिकोली प्रीमियर लीग हा अक्षय. वॉट अ बिल्डअप. शरीर सौष्ठव पाहिलं तर दॅट इज परफेक्टली फिट डाऊन द लेग साईड. पहिला चेंडू मात्र डाऊन झाला लेग साईडच्या. ती दिशा पाहिली आणि त्याला दंडित करताना उदय तांडेने सांगितलं खराब चेंडू. वाईडने मात्र सुरुवात केली अक्षयने. खातं खोलतं वाईट एक अतिरिक्त धावसंख्येने अर्थातच ऐरोली कोलीवाडा टीम जी कासर वडवली ते सुपर 3 मध्ये पोहोचले त्यासाठी त्यांचं अभिनंदन. पॉइंट आहे, कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर. चिकटून अजूनही फाईन शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड सर्कल. ओ माय गॉड. अनादर स्लाइटली इनस्विंगर करताना थोडासा डोक्याचा विचार केला ना तर इनस्विंगरला खूप मात्र यश मिळू शकतं. पण त्याची दिशा पहा काय हा इनस्विंगरला परफेक्टली मात्र लाईन नाही. ते ॲब्सोल्युटली रॉंग आहे. मिडल स्टंप म्हणून चेंडूचा लेग स्टंपच्या बाहेर इज ॲब्सोल्युटली इज अ रॉंग टू द इनस्विंगर. हा थोडासा धोकादायक. लाईनमध्ये परफेक्ट केलं ना थोडासा हलकासा ऑप्शनच्या बाहेर तर चकित करू शकतो बॅट्समनला अक्षय पाटील. 2 वाईडने. ओ माय गॉड. दिशा कुठे भरकडले म्हणून सांगतो मनस्थिती तुमची परफेक्ट पाहिजे. बरोबर पहाटे 5 वाजता हा संघ आलाय. पहा दिशेपासून कसा भरकडलाय. उन्हाचे ते तडाखे. त्यामुळे जी मानसिकता आहे ते मानसिकता थोडी खच्चीकरण झाली. बॉलिंग टाकताना P1चं पहिलं ओव्हर हाताळताना बॉलिंग मारून अक्षय पाटील पहिले लगातार 3 चेंडू वाईट. आघाडीला पाहू शकतो आपण तेजस आणि त्याच्या समेत अनिकेत सालुंके बेस्ट बॅस्टर. आजच्या घडीला विचार केला तो 2-3 वर्ष धुमाकळू घालतोय अनिकेत सालुंके. जेव्हा जेव्हा दबाव होतो टीम ऐरोली तेव्हा तेव्हा मत अनिकेत सालुंके त्यांच्या मदतनीस. संकट मोचक आहे बॅटर अनिकेत सालुंके. बॅटची कडा लागले शत्रुशंग मात्र दॅट इज अ परफेक्टली दिस टाइम लाईन. एक्झॅक्टली गुंडे टप्पन चेंडूला हलकासा हात आणलं पण तर सिंगल मिळते. पहिला अधिकृत चेंडू टाकलाय त्याच्यावर वंडी आली. स्कोर मात्र 4 वर. 4 धावा बिनगडी बाद असं पहिला ओव्हर मध्ये टाकताना धावा खर्च केल्यात अक्षय पाटीलने. समोर आहे अर्थातच तेजस. खातं खोलतं तेजस सिंगलने. 3 वाईट नंतर सिंगल 4. ट्रॅकवर बॅकफुट गेला त्याला स्टेअर केलं. बॅकफुट पॉइंट आणि गलीच्या वरून गेलेला हा अप्पर शॉट. दॅट इज अ सुपर स्ट्रोक यार. नजाकत होती. BCCI बोर्ड कंट्रोल क्रिकेट इन इंडिया ने एक निर्णय घेतलाय. कारण किती स्टार तुम्ही सुपरस्टार असो पण तुम्हाला अंतर्गत क्रिकेट खेळावंच लागेल.
आणि त्यासाठी पाहिलं रोहित, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल, रिषभ पंत कम्प्लिटली फ्लॉप रणजी क्रिकेट. परंतु शार्दूल ठाकरने कमाल केली काल जम्मू काश्मीर मध्ये खेळताना. 7 गडी बाद 101 या दाट छायेतून त्याने काढलं काल रणजी क्रिकेट खेळताना मुंबई टीमला. बॅकफुटवर गेला, जागा बनवत. व्हॉट अ लवली स्ट्रोक यार. मॅग्निफिसेंट पेस ऑफ द परफेक्ट टायमिंग. व्हॉट अप द रायझिंग स्ट्रोक ओव्हर द काउकोन and Cheran. झपकन पुढे जाताना ऐरोली कोलेवाडा टीम पोहोचते बिनगडी बाद 11 वर. पुढल्या टप्पामध्ये चेंडू चॅक केला. ग्रेट बॉलिंग यार. गदीमध्ये परिवर्तन हलकासा इनस्विंगा सरळ बॅकफुट वनेला इनसाइड आउट होऊन खेळताना काल जयेश तांडेने करावांचे काय ते 3 एक्स्ट्रा कव्हरने जे षटकार म्हणलं त्याने मात्र अक्षरशः मात्र तमाम प्रेक्षकांना खुश केलं काल. व्हॉट अ लवली बॅटिंग बाय जयेश तांडे एस्टरडे. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट वरून मारले ते षटकार. वा बाय वा म्हणे जिंकले तमाम प्रेक्षकांची. पहिलं ओव्हर टाकलं जातं नवसाती दिवा टीम कडून अक्षय पाटील बॉलिंग मार्कवर. ओ चौथा वाईट. ओ माय गॉड. ही मानसिकता पूर्णपणे खाली गेलेली आहे. सकाळपर्यंत चाललेलं रात्रीचं क्रिकेट त्याच्यानंतर डोळ्यांना येणार तो रखरखत ऊन एकाग्रता मात्र खचून गेली. पहिलं ओव्हर टाकताना तब्बल 4 वाईट टाकल्यात अक्षयने. लांबलचं कसं वाढणार लांबणार षटक टाकताना P1चा अक्षय पाटील फॉर्म नवसाती दिवा. हलक्या हाताने फक्त त्याला ढकललं होतं. मी म्हणेन शॉट फायनली ते गोशांकी क्षेत्र सिंगल मिळते. सिंगल मात्र अर्जित केले अनिकेत सालुंगेने. खातं कोलतं अनिकेत सिंगलने. धावसंख्या पोहोचते 14 वर. खूप लांबलं जाणार हे षटक. 4 वाईट. हा शेवटचा. वेदांत मात्र बच्चू आहे आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लेखनिक म्हणून स्कोरर म्हणून. व्हॉट अ लवली जॅक. हो 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 बेमिसाल टायमिंग. ओडस्वेल लेग. इट्स अनदर मॅक्सिमम बाय अनिकेत सालुंगे. सुपर. सुरुवात. थँक्स सो मच रोशन म्हात्रे. कालपासून खूप मजा आणली आहे. काल योगेश वाघने खूप मदत धमाल केली आहे. मुरबाड कर्जत वरून आलेला हा अगला वेगळ्या शैलीचं समालोचन आम्ही ऐकलं आणि तमाम नवी बोने त्याचं खूप कौतुक करताना 2 मात्र आयोजकांनी त्यांना नंबर घेऊन त्या आयोजकसाठी माझं समालोचक. पण पहिले श्रेय जाईल अर्थातच अरेज गोटीला. कारण योगेश वाघला त्याने पहिलं इथे बोलावून संधी दिली आहे. नवी मुंबई क्रिकेट अरेस गोटोली 20 धावा बनल्यात. पहिली ओव्हरची झाली समाप्ती अक्षयच्या. इन ॲट क्रमांक रोनित मडवी 2 वर. अब्दराय फर्स्ट का फसलेला आहे. थेट गेला इनसाइड द सर्कल. सॉफ्ट डिस्मिसल. पॉइंटला झेल टिपला गेला आणि कॉट वेदांतनं झेल घेतलंय. वेदांत आहे ते स्कोरर. वेदांत मात्रे. वेदांतनं झेल घेतलं आणि पहिलं यश मिळून दिलं रोनित मडवीला. पहिला हादरा ऐरोली कोलीवाडा टीमला. बॅट्समन मात्र तंबूच्या असणार तेजस. जाता जाता एक षटकार त्यांनी खेचला. षटकार 9 वर वैयक्तिक परत होतो टंबूच्या आसऱ्याला. प्लीज रोशन. सोहान सूर्यवंशी आय थिंक. येस व्हॉट अ बॅटिंग ऑन श्री कृष्ण जय भवानी मित्र मंडळ. दिलीप स्मृती चषक तब्बल 26 धावा कुठलेल्या होत्या अगेन्स्ट टू द आझाद खेळणे. लेवल केली 27 होत्या 26 बनवल्या त्याने. व्हेरी डेंजरस बॅटिंग. श्रीकृष्ण मित्र टीम जिथे खेळतो तिथे दिलीप स्मृती चषक याच पट्ट्याने 26 धावा कुठलेल्या होत्या एकाच ओव्हरमध्ये. फायनलची ओव्हर लवली पण सररेषेमध्ये आला. चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगलने आल्या सोहन याने खातं कोळलं. धावसंख्या पुढे हलकीशी जाताना 21 वरती. 21 वर 1 गडी बाद. 5 ओव्हरची मॅच.
आपल्या भेटीला कालपासून अरेज घोटेली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 पर्व 2 लाजबाब खेळ. त्याच दरम्यान सामाजिक असो शैक्षणिक असो क्रिकेटवरती खूप प्रेम राहिले आणि त्याच क्रिकेटवरती असलेले प्रेम करणारे आमचे अनिकेत दादा म्हात्रे यांचं आगमन होते. अनेकजी म्हात्रे तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सोबत तलवली भावेश मदन पाटील याही सन्मान्य मान्यवरचं मी सहर्ष स्वागत करे. स्वागतम सुस्वागतम. चांगला फटका आला परंतु सिंगल नंतर जो स्टेअर होतो आणि तिथेच लगेच विकेट मात्र सोहनची गेली तंबूच्या आसऱ्याला. थोडा निराश केलं सोहनने. 2 गडी बाद अशा बरं स्कोर. ऐरोली कोलेवाडा पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गेलं. 9-7 दिवा टीमच्या कॅप्टन जेव्हा टॉस जिंकला. स्कोर 21 वर आहे. 21-2. भावेश मदन पाटील या सन्मानवांच्या बरोबर सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव. शैक्षणिक असो बँड पथक बँजो बँड असो किंवा शैक्षणिक असो सामाजिक क्रीडा असो त्या सर्वांवर मध्ये अधिराज्य प्रेम दिले भरभरून अनिकेतजी म्हात्रेने. सरसे स्वागत. व्हॉट अ लवली इन स्विंग. हो हो टप्पा गोडला ही लेन पहा काय चेंडू आळताना तिचं जस्ट लाईक द बनाना स्विंगिंग. बनाना स्विंगिंग टप्पा पडले. ओ माय गॉड. एवढे फक्त बेसच्या वळून जवळजवळ सेंटीमीटरचा फरक असे सोनू. सुपर इम्प्रेस केलाय. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय रोनित मडवी. सुपर यार. आनंद दिला चेंडूने पडल्यानंतर मग चेंडूला आत आणला. बनाना इन स्विंगर. फटका पाला ऑन द प्राइस स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ एट्स मॅक्सिमम 6 रन. स्वागतम सुस्वागतम आदरणीय भावेश मदनजी पाटील. त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्र सामाजिक किंवा क्रीडा असो त्या सर्वांवर प्रमोट करणारे व्यासपीठ खुला करून देणे आमचे अनिकेत म्हात्रे यांचं आगमन झालेले आहे. सरचे स्वागत आहे. मुंबईकर काहीतरी कर काय टॅग नवी मुंबईकर काहीतरी कर काय ती अक्षरशः मत सोशल मीडिया उचलून देते. ही टॅग लाईन होती अर्थात. अनिकेतजी म्हात्रे लवली बॉलिंग यार. इम्प्रेस केलंय. बॅट्समन आउट. हो माय गॉड. बॅटची कडा कधी आला कधी गेला हे मात्र समजलं नाही. चांगला बॅट्समन मात्र षटका ठोकून नंतर मनोज परतला तंबूच्या आसऱ्याला. अशा प्रकारे विकेट घेतले यार. 2 विकेट 3 विकेट आणि फक्त त्यासाठी 6 धावा खर्च. लवली बॉलिंग आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. व्हायलाच पाहिजे का होऊ नये. दिबा पाटील स्वर्गीय दिबा पाटील लोकनेते. किती संघर्ष केला तो 1984चा पहा. त्याच्यामध्ये किती मात्र अक्षरशः रक्ताचं पाणी केलं होतं स्वर्गीय दिबा पाटील. वा बाय वा का गीत छान वाजवलं. या सन्मानानं कोण विसरणार. 12.5% नाही तर 9% पण पाहिलं तर त्या दिशेने द्यायला सिडको मात्र धजावत नव्हती. त्याला वाचा पुढली प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रश्नांना आणि तिथेच मात्र एक काय लढा दिले आणि त्यांच्याच नावाने आंतरराष्ट्रीय दिबा पाटील स्वर्गीय दिबा पाटील इमामतल हे नाव देण्यात आले. खरोखरच प्रकल्पग्रस्ताने केलेला संघर्ष हा खूप महत्वपूर्ण असा. खेळ इथे थांबले. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना ऐरोली कोलेवाडा टीम 3 गडी बाद. स्कोर आहे 27. एक स्लिप तैनात आहे. तिसरा ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर डावखोरा भूषण गावंड. चांगला गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा आहे. समोर खेळण्यासाठी अनिकेत सालुंके ज्याने षटकार ठोकले. बॅटच्या आतला भाग स्पर्श केल्यानंतर चेंडू जातो गोशांकित क्षेत्रात. सिंगल मिळते. 28 धावा पोहोचते सिंगलने. एक धाव घेतली नव्हतं गोशांकित. लिखल्याच्या अगोदर मग थोपवलं चेंडू फर्स्ट स्लिप. चेंडू टणटणाटण उडतोय काय तर कुणाल पाहतोय. 2 वर्ष पाहिले तर कारकिर्दीतल्या सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये आहे कुणाल जोशी. किती मैदान असं मोठं
मजबूत बांधे आहे कडक सांधे, त्या मजबूत आणि कडक सांध्याने लांबलचक षटका मागची क्षमता राखतो बॅट्समन कुणाल जोशी. पहिल्याच फटका काय चेंडू टाकला यार शरीराच्या जवळून केलं, पण बॅटच्या स्ट्रिकरला विकेटच्या पाठी जे घोषांक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सिंगलने खातं खोललं कुणाल जोशीने. धावसंख्या संघ टीमची पोहोचते 29 वर. तिसरं ओव्हर प्रगतीपथावर मार्गतस्त आहे. पॉइंट आहे, डीप कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ खडक केले. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या ठिकाणी बरचसं मात्र फासला अंतर आहे. त्याला सोडलं तर बॅकफुट फाईन स्क्वेअर लेग डीप ही शत्रक्षांची व्ह्यू रचना. शंकराची पिंडी तिथे पाहिलं आणि बरंच त्या शंकराच्या पिंडीजवळ नागराज दर्शन देत असतो. आजपर्यंत क्रिकेट बऱ्याचशा मात्र खाडीच्या दिशेनं ते कोल्हे येतात रात्री, दिवसा मात्र हिंमतवत नाही कारण सर्व इथे टायगर्स आहेत, त्यामुळे कोळ्यांची हिंमत होत नाही या मैदानावर येण्याची. 2 चेंडू आतापर्यंत भूषण गावंडे टाकले, 2 चेंडूमध्ये 2 धाव मात्र खर्च केले. चांगली गोलंदाजी समोर आहे. धाकड आक्रमक बॅट्समन आता कुणाल जोशी, ज्याच्या बॅटमधून षटकारांची अतिशबाजी होते. पाहूया या मॅच मध्ये काय करेल कुणाल. फटका चांगला आहे परंतु थेट गेला लॉंग ऑफच्या ठिकाणी. तिथे मात्र जाल विणलेलं होतं, ते जाळ्याला विणलेला फाडता आला नाही, लवकर परतला. गडी क्रमांक 4 कुणाल बाद होताना तंबूच्या आसऱ्याला ऐरोली कोलेवाडा 4 गडी बाद 29 धावा. टीमच्या बरोबर नेहमी असण्याचे डीएम बाय सरचे स्वागत आहे. डीएम बाय कट्टर समर्थक आहेत या टीमचे. त्याचबरोबर नवनाथजी आले होते, पहिली मॅच पाहिली ते चांगला गोलंदाज, ऑफ ब्रेक गोलंदाज. या गोलंदाजाला आपण पाहिलं, हे सपोर्टर आहेत जय गणेश ऐरोली टीमकडे. नवनाथचा तो ऑफ ब्रेकर खूप मात्र विजयासाठी कारणीभूत ठरलेला आहे. एक स्लिप तैनात केले, 4 गडी बाद एक स्थिती आहे. एक श्रेणीला टीम ऐरोली कोलेवाडा 4 गडी बाद 29 धावा. गतीमध्ये परिवर्तन केलं, स्विच हिटचा प्रयत्न जरूर केला पण बॅटला आतल्या बघून गेला होता. सरळ शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी इथे सिंगल मिळते. स्लीपला आहे कारण स्विच हिट, त्यामुळे मी म्हटलेलं होतं फाईन लेग, बट दॅट इज एक्झॅक्टली राईट हँड बॅट्समन इज शॉर्ट थर्ड मॅन बॅटच्या बाजूने बॅटरच्या सोहम जोशी बॅकफुटवर गेला, जागा बनवली स्क्वेअर ऑफ द पॉइंटला, पण थेट टर्न झाला बॉल. पुन्हा एकदा घोषांक क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. सिंगल हलकासा पुढे जातो टीम 31 वर. तिसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर आलाय नवसाती दिवाकडून भूषण गावंड. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट तू चलमय अशी इंटरव्हलच्या काही अंतरानंतर विकेट गेले ना, तिथे मात्र अंकुश धावांवर चांगला पंच आहे परंतु डीप कव्हर पॉइंटच्या ठिकाणी दूरवरून क्षेत्रक्षेत्र फक्त सिंगल मिळते. इथून 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. आपण पाहतोय अतिशय दर्जादार क्रिकेट पर्व 2 आरेज गोटोली घेऊन होते युवक काँग्रेस चषक 2025. धावा आहेत 32 वर 4. ओळीने 9 चित्रपट सुवर्ण महोत्सवी मराठी चित्रपट रेकॉर्ड आहे दादांच्या नावावर. चांगलं गीत आहे. चौथा ओव्हर ज्या गोलंदाजीने इन्स्विंगने बनाना इन्स्विंगने प्रेरित केलं, छाप सोडली, त्याच्यावर विश्वास ठेवला कॅप्टनने. पहिल्या चेंडू सिंगल येते. धावसंख्या मात्र हलकीची पुढे जाताना 33 वर.
शांत क्रिकेट आहे. काल 43 उच्चांक होता तो आज पहिल्याच मॅचमध्ये उडीत काढला. अर्थातच पहिल्यांदा बॅटिंग करताना गावदेवी ऐरुले, पण त्याला चांगलं उत्तर देताना उत्कर्ष दिवाने ते मॅच जिंकून देताना उच्चांक आम्ही नावे केलं लगेचच. पिचिंग ऑफसेट हो 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 मागणी केली होती अर्थातच बॅट्समॅन सोहम जोशी, बट अंपायर इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इम्प्रेस सोडलाय रोनित मडवीने. आपलं दुसरं टीम कडून चौथं ओढ हाताळताना काय कमालीची साईड सट्टिक लाईन आणले. क्लेवर बॉलिंग टप्पा हातल्यानंतर ड्राईव्ह केलं, दूरवरून क्षेत्रक्षण फील करेल. फक्त सिंगल वर समाधान मानतो सोहम जोशी. आज अभि जोशी नाही, आज 2 जोशी मात्र खेळताना पुन्हा लवकर परतलाय. पण सोहम आहे 6व्या क्रमांकावर खेळताना वैयक्तिक 5 वर. असे 3 सोहम ब्रदर गोव्याला मध्ये ट्रिप साठी त्याचा आनंद, त्या समुद्राचा आनंद घेताना मात्र अभि आज खेळत नाहीये. चांगला टीम मजबूत आणि सोहम शिवाय कासर वडवली इथे मात्र झेप घेतली सुपर 3 मध्ये. याच टीमने ऐरोली कोलेवाडा टीम 55,000 प्रथम प्राइज कासर वडवली. अब्बू शेख यांची टीम आणि त्यानेच मात्र जे आयोजित केले त्या आयोजनाखाली ऐरोली कोलेवाडा टीमनं शिरकत केली सुपर 3 मध्ये. त्यासाठी अभिनंदन. रोनित मडवी कमजिंग बोर राईट हँड ओर द विकेट हॅप ट्रॅकवर. पिचिंग आत्ता मात्र योग्य दिशा नव्हती, ती दिशा भटकली ऑप्शनच्या खूप बाहेर. ते पाहिलं उदय तांडेल यांनी आणि त्यांना दंडित करणं वाईटची घोषणा केली. एक वाईटने धावसंख्या पुढे सरकली जाते 35 वर. लगाम घातले रोहित मडवीने या ओव्हरमध्ये. बॉलिंग टाकताना सट्टिक लाईन आणलेन. सुपर बॉलिंग बॅकफुटवर जाताना कतडा गॅप मधून काढलं सब 6 रन. गती होती बंदूक ज्या पण बंदी कोणी गोळी सुटते ना त्याच्या गोळीच्या सुसाट वेगानं मात्र काऊ कॉर्नरला क्लिअर करताना चेंडू फरार. व्हॉट अ शॉट बाय अनिकेत सालुंके. आघाडीला फलंदाज खेळतोय चौकार षटकांच्या वैयक्तिक 12 वर. रोनित पुन्हा एकदा अप द राईज मजबूत महाखांद्याची ताकद दाखवली. एक्झॅक्टली ओव्हर द काउंट्री बॉक्स. इट्स आउट ऑफ द पार. 6 रन. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सदानंदजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत सूर्यकांतजी पाटील चांगले गोलंदाज ज्यांचं गमत झाले. त्याच आपण पाहू शकतो सुधीरजी म्हात्रे यांना या मॅचचा आनंद घेताना. सुधीरजी म्हात्रे तुमचंही सहर्ष स्वागत आहे. लास्ट बॉल टू गो या ओव्हरचा ते मी विनंती करतो सदानंदजी म्हात्रे आणि सूर्यकांतजी पाटील आपण या आणि पप्पूजी देवळेकर सहर्ष स्वागत आहे. आपण या मंचावर आपलं स्वागत आहे. अरेज गोटवली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025 पर्व 2. लाजापर्यंत चेंडू हेलिकॉप्टर प्रॉपर मारतं. विंग्स खुळले गेले नाही. फटका मात्र टायमिंग में नव्हतं प्रॉपर. या हेलिकॉप्टर 4 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. आता मात्र आकार आले. धावसंख्या 46 वर पोहोचले. 4 गडी बाद 46. अनिकेत आणि सोहम असतील तर धावसंख्या निश्चित 50च्या पार 60च्या आसपास निश्चित दिसेल. त्या दरम्यान ऐकूया एक सुरेल संगीत. ज्या टीमकडे जास्तीत जास्त डावखुरे असतील ना त्याची भक्कम अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. 2 डावखुरे गोलंदाज, पहिला डावखुरे गोलंदाज अर्थात भूषण गावंडने टाकला आणि त्या ओव्हरमध्ये गावंडने धावा दिला फक्त 5. बघूया सोहम डावखुरा गोलंदाज आहे. तो डावखुरा गोलंदाज काय कमाल करेल. सेट करणार आहे टार्गेट ओव्हर. हाणामारीचं मारझोडचं ओव्हर असतं आणि त्याच ओव्हरमध्ये इन ऍक्शन मध्ये बॉलिंग मार्कवर लावलंय सोहम पावला. समोर आहे अर्थातच अनिकेत सालुंके आघाडीवीर.
अपसाइड ऑफ टर्म. ओ माय गॉड, कमालीची टायमिंग. म्हणून म्हटलं 2-3 वर्षात धुमाकूळ घातलाय या इनफॉर्म बॅट्समनने. व्हॉट अ बिटवीन डाऊन द ग्राउंड. एक्झॅक्टली लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला क्लिअर करताना आला षटकार बॅट मधून आले केले शरण. चिकटून बसल्याने धावाही वाढवतोय. ही त्याची खास गोष्ट. मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं संकटमोचक. पुन्हा एकदा पाहिलं किती चित्रपट सृष्टीमध्ये जोड्या गाजल्या. त्याच्यामध्ये दादाजी कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी खूप मात्र लक्षात राहिले प्रेक्षकांच्या. बॅकफुटवर करता आणखीन पंचपंत इलिमिनेशनची कमतरता. चेंडू खाली क्षेत्ररक्षण छान येताना झेल टिपला आणि खेळली मात्र विस्फोटक घातक फलंदाज बॅटरची आणली संपुष्टात. 5वा गडी अनिकेत सालुंकच्या रूपात माघारी परतलाय तंबूच्या आसऱ्याला. 5 गडी बाद. स्कोर आहे 52. येतो आत्ताचा इतिहास आहे. तुम्ही पहा कुठल्या मॅच आयोजक तिथे पाहिलं युट्यूबवर गेला तर बॅट्समन कॅप्टन तर कॅप्टनला साजेशी अशी शेवटच्या 2-3 चेंडूवर हाकार माजवतो आणि तेच षटकार बरोबर विजयाच्या जीत हास करण्यासाठी टीमला जीत हासिल करण्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात. लवली बॅट्समॅन लीडिंग फ्रंट करताना हितेश कोटकर डाव्या हाताने गोलंदाजी उजव्या हाताने बॅटिंग असं कॉम्बिनेशन जस्ट लाईक द बिशन सिंग बेदी अँड सुपर्ब सोडून देण्याचा प्रयत्न चांगला आहे. जहीर खान उजव्या हाताने डाव्या हाताने जस्ट पाहिलं तर गन्सुली लिजेंड क्रिकेटर विजय भोईर सेम या प्रकारची लेफ्ट हँड बॉलिंग राईट हँड बॅटिंग. त्याच दरम्यान जयदेवजी म्हात्रे सुभाषजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर दीपकजी पाटील आहेत आणि राजू पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. येस सुहास पाटील बिल्लू सहर्ष स्वागत आहे मित्रा. एक घातक आणि आगली वेगळी शैलीचा स्ट्राईक घेतो ना तेव्हा अचंबित करतो सुहास. शेवटचं ओव्हर टाकलं जातं बॉलिंग मार्कवर आहे. आपण अर्थातच पाहतो सोहम पवार लेफ्ट हँड बॉलर. एक विकेट घेतले वाईट टाकले. शेवटचं ओव्हर हाताळता 9-7 दिवा टेबल लेफ्ट हँड ओर द विकेट. ऑफस्टंपच्या खूप बाहेर पोचच्या बाहेर. ओ माय गॉड. इथे अधिकृत चेंडू फेअर डिलिव्हरी. जी मागणी होती बॅटरची धुडकावून लावली उदयजी तांडेल यांनी. शफल होणार होता त्यांचं म्हणणं होतं ऑफस्टंपच्या जवळपास आलेलं होतं त्यामुळे तो निकष काढला आणि चेंडू मात्र त्यांनी फेअर डिलिव्हरी. 2 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. पहिले इनिंग दुसरा मॅच आपल्या भेटीला आहे. नजीकचे 2 मॅच. फटका चांगला. मी म्हटलं होतं जेव्हा जेव्हा 2-3 बॉल असतात कॅप्टन होताना धुमाकूळ करताना षटकार एकताराच येतो. वाय वाय वाय. कॅप्टनने पुन्हा एकदा दर्शवलं ते सांगून दे का. येस परफेक्टली. जेव्हा जेव्हा 2-3 चेंडू तेव्हा तेव्हा माझा करिश्मा मी प्रेक्षकांना दाखवतो. चरण उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणार आहोत सन्मान करणार आहोत. आता 60 धावा लागला. कॅप्टनने कमाल केलं दाखवून दिलं. ज्याप्रमाणे मी 2-3 चेंडूसाठी येतो ना असेच एखादा षटकार म्हणून धावसंख्येला आकार देतो माझ्या टीमला. कॅप्टन लीडिंग फ्रंट मध्ये हितेश कोटकर नाव फेसिंग टू लास्ट बॉल इनिंग मधला खेळण्यासाठी सज्ज. पॉइंट आहे डीप कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ व्हेरी क्लोज शॉट मिड ऑन शॉट मिड विकेट शॉट मिड ऑफ आहे. शॉट स्क्वेअर लेग
शेवटचा बॉल, इनिंग पहिली, मॅच दुसरी. अरेज गोठवली, पर्व 2. ओ माय गॉड, अप द राईज. वा बाय वा, दिल खुश. दर्शवलं 2 3 4 चेंडू द्या, मी मारणार म्हणजे मारणार. ते 2 षटकार खेचले हितेश कोटने आणि दाखवून दिलं, आय एम द बेस्ट कॅप्टन ऑफ द नवी मुंबई. व्हॉट अ शॉट यार. That is a not joke. Up the rise, upside the up stump, one left over the long off. दिल खुश हितेश, superb. उपस्थित मान्यवरांना देऊया मुख्य व्यासपीठावर सन्मान. आदरणीय तलवली गावचे भावेशजी मदन पाटील जे उद्योजक आहेत, त्यांचा सत्कार आहे, ते सन्मान करताना अक्षयजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय. उद्योजक भावेशजी मदन पाटील जे तळवलीचे सन्मान्य पाहुणे आहेत, त्यांचा आपण मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल आणि सुगंधी दरवळीत पुष्पगुच्छ देऊन उद्योजक तळी गावचे भावेशजी मदनजी पाटील यांना करूया आपण सन्मान. त्याचबरोबर सोबत अविनाशजी कांबळे आहेत, त्यांच्यासोबत त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. स्वागतम सुस्वागतम. औचित्य आहे पर्व 2 राजीव स्पोर्ट अकॅडमी गोठवली युवक काँग्रेस चषक 2025 6 16. त्या 16 मध्ये आमच्या विनंतीला मान देऊन उद्योजक भावेश मदनजी पाटील तलवली गावचे आहेत, त्यांचा सत्कार येथे केला जातोय. स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर अविनाशजी कांबळे आहेत, या स्पर्धेचे प्रणेते भाग्य विधाते अक्षयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. भावेश मदनजी पाटील आणि अविनाशजी कांबळे यांचा सत्कार. मी पुन्हा एकदा विनंती करतो, गोल्डन मॅन निलेशजी चेंदू पाटील, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर जनार्दन म्हात्रे नकवा. इथे का सांगून काहीच होणार नाही, आम्हाला जे सांगितले आयोजक तेच आम्ही फक्त बोलणार. चला सन्मान घ्या जनार्दन म्हात्रे नकवा प्लीज. सन्मानित केले जातं. क्रिकेटचा हा एक असा आहे, प्रेमनाथजी मडवी असो, जनार्दन म्हात्रे यांची हजेरी उपस्थिती जर व्यासपीठ नसेल ते खाली खाली व्यासपीठ असतं. त्या खाली असलेल्या व्यासपीठाला भरून काढण्याचे जे काम करतात ना नकवा जनार्दन म्हात्रे, त्यांना मात्र सन्मानित केले जातं. युवक काँग्रेस चषक 2025 पर्व 2 मध्ये मान देताना, या स्पर्धेचे लीडिंग करताना मुख्य भूमिका असणारे निखिलजी पाटील यांनी सन्मान केले. त्याचबरोबर सदानंद म्हात्रे यांना सन्मानित करणार आहोत. औचित्य आहे पर्व 2 राजीव स्पोर्ट अकॅडमी गोटोली प्रेझेंटेड युवक काँग्रेस चषक 2025. मातोश्री केबल नेटचे सर्व आहेत सदानंदजी म्हात्रे, त्यांचा सत्कार इथे केला जातोय निखिल पाटील यांचे शुभ हस्ते. स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर डावकोरे आत्ताचे गोलंदाज सूर्यकांत पाटील यांना करूया आपण सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. पहिला इनिंग आपण पाहिला, काय घडलं पहा. कॅप्टनने जे मी म्हटलेलं होतं 2-3 चेंडू जसे कॅप्टनने मिळतात ना ते तिथे मग तो बाहेर फेकतो. आजपर्यंतचा इतिहास आहे हितेश कोटकर, आणि ते पुन्हा एकदा प्रूव्ह केलं त्यांनी, साबित केलं, दाखवून दिलं का येस ती माझी खेळती आहे, त्यासाठी तर मी ओळखला जातो. व्हॉट अ लवली. 2 षटकार आले आणि 2 षटकाने आकार देताना 66 मात्र धावा लावल्या. टीम ऐरोली कोलीवाडा टीमच्या नावी 67 धावांचा आव्हान. आतापर्यंत काल एवढ्या कोणत्या बॅट्समन टीमनं मात्र तो स्कोर उभा केलेला नव्हता. काल फक्त 43 रिद्धी सिद्धी कोपरी, आज पहिल्याच मॅच मध्ये 53-54 बनल्या, पण त्यांनाही मन ओलांडून टीम गेला. अर्थातच ऐरोली कोलीवाडा टीम 5 गडी बाद. स्कोर आहे 67 लक्ष. येस सबस्क्राईब करा, कारण नवी वाहिनी आहे आमच्या सोनू पाटीलची की स्कोरर, ज्यांच्या मार्फत थेट प्रक्षेपण आपल्या पोहोचलं जातं. सोनू पाटील यांची वाहिनी आहे, तर मी प्रत्येकाला विनंती करेन की चांगल्या वाहिनीला आपण सबस्क्राईब करा आणि खूप कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. जसं tenniscricket.in ने कमाल केली तसं आपल्या सोनूने कमाल करेल येणाऱ्या भविष्यामध्ये. त्याला शुभेच्छा देताना सबस्क्राईबची मागणी करतोय, आम्ही विनंती करतोय तुम्हाला सर्वांना. सोनू पाटील, ओमकार केलं दलवी कॅमेऱ्यावरती मात्र चालक दाखवतात. जाऊया मॅचकडे, ज्याने 2 षटकार कॅप्टन ठोकले ना शेवटचे
पाचव्या आणि सहाव्या चेंडू तोच गोलंदाज पार घेऊन होतं. स्वतः कॅप्टन हितेश कोटकर समोर आहे. पहिला चेंडू फेस करण्यात आहे तुषार पाटील. गुड्डू नावाने सुप्रसिद्ध आहे. राधाकृष्ण ते अग्रिकोली प्रीमियर लीग काय बॅटिंग केली होती यार अगेन्स्ट द 7-9 टू मापे. अंधारामध्ये काजवे दाखवले ते प्रतिस्पर्धी बॅटरला गुड्डूने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला स्ट्रोक जागा खाली जागा भरून करताना कॅच ड्रॉप. झेल सुटला पकडो कॅच जितो मॅच. पहिल्या चेंडूवर झेल टिपताना गडी बाद होत होता पण झेल सोडलाय. सोहम जोशी चौकाराला चौकाराने दणदणीत खाता मी म्हणणार नाही. हे सौभाग्य मात्र कामी आलं तुषार पाटीलला गुड्डूला. देवाची साथ मिळते. पहिल्या चेंडूवर झेल सोडला सोहम जोशीने. ही सफलता येता येता राहिली कॅप्टनच्या नावावर. 4ने सुरुवात झाली आहे संघाने स्वतः गुड्डूची. अक्रॉस द बॅट अल्ला उंद कार्पेट गुळगुळ्या करत कुरवाड्यातला चेंडू मात्र फरार करताना बॅक टू 2 बाउंड्री बाय गुड्डू. 4 रन. येस रोशन. त्याचबरोबर दरम्यान आमचे स्वयंपाकी मित्र राजू यांचं आगमन झालं. राजू मित्र तुझं सरशी स्वागत आहे. पहिला ओव्हर 2 दर्जेदार फटके चौकाराने स्वागत केलं परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. ओ चांगला प्रयत्न नाहीये परंतु सिंगल रिस्की सिंगल घेतली. 2 चौकारांत गुड्डूने तो पोचते. वैयक्तिक 9 टीम 9 साथी देवा जशा तसं उत्तर देताना 3 चेंडूने 9 वर पोहोचले. 67 धावांचा आजचापर्यंत कालचा पहिला दिवस पाहिला. एवढ्या धावा कोणत्या टीमच्या नावावर नव्हत्या ते खड्या केल्यात आणि समोर आहे 67 टार्गेट. ऐरोली कोलेवाडा टीमने 9 साथी दिवस समोर ठेवले. पहिल्या ओव्हर हाताळताना P1 पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना ज्या कॅप्टनने 5व्या 6व्या षटकार म्हणून धावसंख्या पोहोचली 67 होतो हितेश कोटकर. ग्रेट शॉट यार. व्हॉट अ ग्रेट शॉट. नो चान्स. इट्स अनदर बाउंड्री. क्रमांक 3ची बाउंड्री या पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हर मध्ये पाहताना गिरीश सावंत दिस टाइम 4 रनने खातं खोलताना. येस डीजे चेंडू येण्याची प्रतीक्षा केली आणि त्याला लॉफ केलं. लॉंग ऑफच्या जवळून आला हा चांगला दर्जेदार फटका गिरीश सावंतचा. 4 रन. धावसंख्या मात्र 4 ने 13 वर. वळवल्या मिड विकेट आणि फाईन स्पेल लागला. चौथा चौकार या ओव्हर मधला खूप मात्र खर्चिक ठरवता कॅप्टनला. कॅचेस विन द मॅचेस. तो झेल जर पकडला असता तर ही नौबत आली असती का. चांगल्या कट्यान पण निश्चित त्याचं प्रायश्चित्त मात्र कॅप्टनला भोगावं लागले. 5 चेंडू मध्ये 4 चौकार. 2 गिरीशच्या नावावर 2 तुषार पाटील गुड्डूच्या नावावर. अशा पर स्कोर पोहोचला 17. मजा येईल मॅचला. P1 ला दायण्याचा खरपूस समाचार घेतला गेला दोन्ही सलामीवीरांनी. 2-2 चौकार पण 7 चेंडू 6 चौकार. अर्थातच रितेश कदम गोठवली ते MRचं क्रिकेट ऍट जोगाव. त्याच्यानंतर 6 चेंडू 6 चौकार. किशोर पाटील अर्थातच 40 प्लेस खेळायला लागलाय परंतु BS बॉयज कडून पहिला त्याच्या अगोदर श्रीकृष्ण दिवा ही किशोर पाटील जे परंतु 4 चौकार आलेत. 6 चेंडू. हितेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फटका चांगला डाऊन द ग्राउंड बिटवीन लॉंग अप. इट्स अ मॅक्सिमम 6 रन. होता का बॅट्समनने मात्र ही चलाखी करताना तब्बल 4 चौकार आणि 1 षटकार झाले. कॅप्टनला
मात्र त्याची परतफेड केली, कारण 2 षटकार 5व्या आणि 6व्या चेंडूवर ठोकले होते कॅप्टनने बॅटिंग करताना. त्याच्याच विरोधामध्ये भयानक हल्ला गुड्डू आणि गिरीश सावंतने चढवला. 2 चौकार 1 षटकार. गिरीश मात्र पोहोचले वैयक्तिक 14 आणि त्याला साथ देताना गुड्डू तुषार पाटील 2 चौकार 9 अशा पर 23. जशात तसं उत्तर. लक्ष आहे 5 ओव्हरमध्ये 67 धावा. त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं गेलं 9 दिवा टीमने. आता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सोनू मला सांगतो, वेदांत सांगतोय की 24 मध्ये 44. मॅच अजून संपलेली नाही. कधी कमबॅक करून देऊ शकतो, पण त्यासाठी ती सटीक लाईन अँड लेन, ती अचूकता, नियंत्रण, गोलंदाजी केली ना डेफिनेटली मॅच मध्ये परतेल ऐरोली कोलेवाडा टीम. करंट रन रेट पाहिला तर 11 करंट 23 आहे आणि 11 धावांच्या याच्यानंतर प्रति ओव्हर मागे आवश्यकता असणार मॅच जिंकण्यासाठी. लो फुलटॉस कॉटन बॉल. ओ हो हो, व्हॉट अ कॅच. तुषार सँडी गुप्ता, वा बाय वा. कधी मध्ये परिवर्तन मजबूर केलं स्ट्रोक खेळण्यासाठी. अर्थातच गुड्डू चांगली खेळी साकारत होता, परंतु त्याचा जो डाव होता तो लांब डचक होण्याच्या अगोदर त्याला छट करताना लवली कॉटन बॉल. पहिली विकेटचं पतन. एक बाय गया तो वापस तो फिर तो आ ही नहीं सकता. व्हॉट अ गीत आहे. एकदा बाद झाला तो खा येईल. चांगले गीत आहे, परंतु येणाऱ्या 22-23 मार्च नेहमी रोज 12 आणि 13 मार्च हे होलीच्या औचित्य आहे, परंतु खास श्रद्धांजली दिली जाईल या होलीच्या मॅच च्या माध्यमातून आपल्या लाडक्या खेळाडूला अर्थातच जयेशला. कैलासवासी जयेश भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ राजीव स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंटेड होली प्रीमियर लीग HPL हँडसम प्रीमियर लीग 2025 आज 16 मार्च 12-13-2025 ही खास श्रद्धांजली असेल जयेश भास्कर पाटील जो सोडून गेला. एक चांगला खेळाडू लवकर आपल्यापासून दूर गेला, पण त्याच्या आठवणी जागा करण्यासाठी काय धोरण आखलंय राजीव स्पोर्ट्स अकॅडमीने, याला दिलेली ही पूर्ण श्रद्धांजली असेल. होली निमित्त 12-13 मार्च ही स्पर्धा होली प्रीमियर लीग आपल्या भेटीला 2025 मध्ये येईल. कमिंग सून. लो फुलटॉस स्लाइस होऊन बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी तिथे सिंगल मतात जीत मिळ केली गिरीश सावंतने. स्कोर मध्ये पुढे सरकलेलं आहे 25 वर. एक सफलता मिळाल्यानंतर कसं मात्र रोखून दिलंय. लाजबाब कॉटन बोल्ड. किश हरीश बरेच जण बाहेर असेल. डाव्या हाताने बॅटर, उजव्या हाताने न्यूझीलंड. त्याच्या नाभी खूप कॉटन बोल्ड आहेत. तेच क्रिकेट अनिल कुंबळे इज द बेस्ट, परंतु यावेळी बेस्ट कॅच घेतला जो फलंदाज तुषार गुड्डू. खूप मात्र डोकेदुखी ठरत होता. ऑफसाइड ऑफ स्टंप. लवली बॉलिंग आहे. सुपर पिचिंग ऑफ स्टंप वाईड यॉर्क. कमालीची वापसी करून दिले सँडी गुप्ताने. क्रिकेटचा मुख्य अस्त्र आहे या टीमचा सँडी गुप्ता. सँडी चेंडू डॉट. कमालीची वापसी म्हणून कधी कमबॅक करून गोलंदाज टीमला देऊ शकतो त्याचं उदाहरण आहे. पाऊलवेचं दुसरा ओव्हर. व्हॉट अ सट्टिक लाईन बाय सँडी गुप्ता. गतीमध्ये परिवर्तन छान केलं, परंतु पिचिंग कुठे पहिलं पहा. व्हॉट अ लवली लो फुल टॉस ओव्हर द कॉर्नर अँड मिड विकेट. चरण हे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सोनू छान कारपणे करताना त्या वाहिनीला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नवीन पदार्पण केले आणि नवे पदानं तुम्ही निश्चित मात्र पाठीवरती थाप देताना त्याला सबस्क्राईब करा आणि वाहिनीला जास्तीत जास्त या क्रिकेट विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. सोनू पाटील टॅप केले. टेनिस रॅकेट मध्ये ज्यापर्यंत टेनिस साबणातनं जे टॅप करतात ना त्याप्रमाणे, पण 2 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त. 16 धावांच्या सरासरीने 32 धावा
हे चूक उत्तर. 9-7 दिवाने दिले 67 धावांचा चेस करताना पाठलाग करताना अर्थातच ऐरोली कोळीवाडा टीमला येणार चेंडू 18 मध्ये आता 35. मॅच रंगत आली आहे, कुठे जाऊ नका. पण काही विश्रांत एक छानसं गीत ऐकल्यानंतर वापसी करणार आहोत. प्लीज रोशन. जेवणाच्या विश्रांती रोशन मात्र षटकात चौकार आणि विकेट घेतल्यानंतर संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचू शकणार त्यासाठी थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. डिस्क जॉकी डीजे ऑपरेटर रोशन म्हात्रे टकोबा साऊंड सिस्टीम साठी खास याला मागणी असते. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे फॉर्म करावे या दर्जेदार साऊंड सिस्टीम. इथे हे साऊंड सिस्टीम अर्थातच पिढी सारसोळे. 18 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 18 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी लक्ष मात्र समोर आलेलं आहे. 9-7 दिवा. प्लस पॉइंट काय आहे तर 9 गडी अजून शिल्लक. बरोबर 7 गडी बाद 101 या दाट पराभव छायामधून काल शार्दूल ठाकूरनं मुंबई रणजी क्रिकेट खेळताना आगे जम्मू काश्मीर टीमच्या विरुद्ध सलामत काढलं. शतक ठोकलं शार्दूल ठाकूरने. 80 धावावर असताना ते आलेलं आहे क्रॅम. परंतु काय लढाव्या या लढाव्याचं प्रात्यक्षिक त्याने मैदानात दिलं काल. रणजी क्रिकेट क्लेबर बॉलिंग क्लेबर लाऊडली अपील बट 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 आत्मविश्वास थोडासा कमी उत्साह जास्त ते जाणलं. उदय तांडेले अंपन्याने त्याला खारीज करताना फेटाळली अपील. डॉट चेंडू डॉटने सुरुवात केली राजने. राज बॉलिंग मार्कवर टप्पा गुडलेनं पाडला तर फेंगा सुरू केले. गतीमध्ये जी गती होती ती गतीला मात्र त्याने थोडंसं लांब ठेवताना चेंज ऑफ द बेन स्लो बेन डिलिव्हरी. नाईस स्टार्ट बाय राज. आता मात्र 17 चेंडू 17 मध्ये जिंकण्यासाठी 35 धावा. 32 बनल्यात. दमदार फलंदाजी गिरीश करतोय. चांगला टायमिंग करून त्याने फलंदाजी करताना षटकार आणि 2 चौकार. 2 षटकार आणि 2 चौकार. पुन्हा वळालाय स्पेल लेगला प्रोटेक्शन पोहोचेल का डिपेंडेंट पोहोचलाय क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान सिंगल मात्र आपल्या नावे केली. असं केलं तर मात्र खरं नाहीये. जीव तोडून फिल्डिंग केल्यानंतर बॅकअप का आला नाही या छोट्या छोट्या गोष्टींना खूप मायने राखतात. त्या महत्वाच्या क्रिकेटसाठी. तुम्हाला छानसं क्रिकेट खेळल्यानंतर या गोष्टी तुम्ही बिलकुल नजरअंदाज करू नका. अशा केल्यानंतर मॅच मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला लवकर द्याल. 1 धावसंख्याने वाढले. स्कोर 34 वर 2 घेतले. 1चं 2 मध्ये डबल मध्ये रूपांतर. राज राईट आर्म राऊंड द विकेट टू गिरीश. मिस्टर मिंगस्टोक रॅकेटने डेनिस मी चर्चा करू तो नोवाक जोकोविच दुर्दैव म्हणायला लागेल का माघारी घेतली. एक सेट त्याने गमावला काल अमेरिकन खुल्या गटामध्ये सेमीफायनल सोडून अर्ध्यावर तो गेला. त्याने म्हटलं होतं जरी मी जिंकलो असतो पहिला सेट तरी मात्र माझ्या ती इंजुरी क्रॅम मला स्वस्त बसवत नव्हती. बॅटलक नोवाक जोकोविच तब्बल 83 ग्रँड स्लॅम नॉट जोक यार. आणि सर्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम त्याच्या नावी लागलाय. सर्बियाचा नोवाक जोकोविच. इथे मात्र स्कोर आहे 35. राईट आर्म राऊंड द विकेट राज. लवली लव खराब गोलंदाजी. हप्पूवाली दिले त्याला सोडणार नाही बॅट्समन. नाम आहे बॅट्समनचा आल्या सांगितलं हर्षलने आय एम द कॅपेबल क्षमता. का नाही तर क्रिकेट सम्राट त्याला म्हटलं जातं. टेनिस सम्राट. 39 इथे 39 येते 41 ये 41 दुरुस्ती करतोय समजवा आहे. 41 धावा. किती कॅल्क्युलेशन आहे पहा गिरीश. का असू नये कारण घाम घालतोय. राज गोलंदाजी मार्कवर. व्हॉट अ लवली स्कूप. हो 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 सुपर स्कूप बट सिंगल. नजाकती स्ट्रोक मध्ये सिंगल मिळतेच. बॅट्समॅन हर्षल पोहोचते वैयक्तिक 8 षटकारांचा टीमला पोहोचवलंय. 9-7 टीमला 42 वर. आता मात्र टार्गेट समोर असेल जिंकण्यासाठी. अर्थातच येणारे चेंडू आहेत 13 मध्ये 25 धावा. 13 घेते 25 रन. तिसरा होता शेवटचा बॉल आहे. बॉलिंग मार्कवर राज आहे आणि राजवरती हल्ला चढवण्याच्या मनस्थितीत आहे अर्थातच हर्षल.
ओ माय गॉड, हो लुक ॲट दॅट, लांब लचक, उंची तेवढी, लांबी साजेशी, सुपर स्ट्रोक. दुसरा षटकार आला रे आला, हर्षलच्या बॅट म्हणून हर्षोल्लसित करताना षटकार. मॅचची जी रोचकता ती वाढवून होती, त्या रोचकतेला थोडासा लगाम दिलाय आणि मॅच नवसाती दिवा टीमसाठी हर्षलने खूप कमी वेळामध्ये लवकर जवळ आणली. आता स्कोर पोहोचतो 48 वर. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये 19 धावा, 12 घेते 19 रन. अतिशय दर्जेदार आणि खरोखरच निखिल मी मानतो तुला, कारण टेनिस हा माझा क्रिकेट नंतर सर्वाधिक असा खेळ आहे. अंद्रे अगासी असो, बोरिस बेकर असो, ओ माय गॉड मजा यायची. परंतु सर्वात फेवरेट डेफिनेटली माय अंद्रे अगासी, स्टेफी ग्राफ हजबंड. धावसंख्या येते 48 आहे. 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 19 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. लाजवाब आयोजन आपल्या भेटीला. रिद्धी सिद्धी कोपरी काय खेळ केलाय. सांघिक खेळ कधी मात्र हा बलकटी देणार असतो. झाडूचं उदाहरण द्याला, झाडू कचरा झाडतो तेव्हा एकत्र असतो, तेव्हा तो कचऱ्याला साफ करतो, पण तो विखरतो ना तेव्हा मात्र तो स्वतः कचरा होतो. एकजुटीचं बल हमेशा बलवान. ते बल आहे आर एस घोटिलेचं. एकजूट भक्कम आणि नेतृत्व करताना अनिकेत अक्षय, दॅट इज अ सुपर. 12 चेंडू आणि 19 धावा. सँडी, ओ माय गॉड, भीमा भीमा नो बॉलची घोषणा केली. खराब खराब, अति घाई संकटात नाही, वेग धारण केला होता पण वेगाला दिशाच नव्हती. दिशा अँड बॉल, नो बॉल कॉल, वाईट नो बॉल +1. 2 धावा मोक्याच्या श्रेणी येतात. आता 12 चेंडू तेच असतील पण धावा 2 ने कमी होतील. चेंडू असेल मात्र फिरिट. 12 चेंडू आणि 17. किती लवकर जवळ आणला हर्षलच्या 2 फटक्याने. पण सुरुवात गिरीश आणि तुषार गुंडेने दणदणीत करून दिली ती P1 मध्ये. त्या P1च्या पहिल्याच मध्ये 23 धावा चोपल्या हितेश कोटकर कॅप्टनच्या विरोधात. ओ माय लवली बॉलिंग. टप्पामध्ये चेंडूला फ्रीटचा चेंडू का कसा टाकला बा. नो एक्स्ट्रा रूम, एक्झॅक्टली मिडल स्मॉल लेग, एक्झॅक्टली इनटू द बॉडी. सुपर सुपर बॉलिंग यार. हे करावं लागेल कारण प्रमुख गोलंदाजी नात्याने हे करावं लागतं. जस्ट लाईक द बुम बुम बुमरा. आतापर्यंतचा टेस्ट रेकॉर्ड पाहिला तर जोएल गार, माल्कम मार्शल, एम्ब्रोज यांना मागे सोडताना सर्व टेस्ट मधली एक सुरेख 20च्या जवळपास सरासरी पिचिंग डाऊन टू लेग साइड. खराब दिशा. 2 दिशेने मात्र वाटोळ लावायच्या दिशेने पाऊल उचलले. जेरीस मात्र जर हा नियंत्रण आणले नाही तर लवकर मॅच देऊन बसेल नेवसाती टीमला. ऐरोली कोलिवाडा टीम एवढं निश्चित. लाईन बरकरार. ते स्लो वन, ते मध्येच गुंड टप्पे, ते टप्पा विसरले. पहिलाच भीमार, त्याच्या डाऊन द लेग्स असे 2 खराब चेंडू टाकून हातभार लावला विजयाच्या. या स्कोर मध्ये नवसाती दिवा टीमला स्वतः सँडी संदेश गुप्ताने. 4थं प्रगतीपथर बॉलिंग मार्फत सँडी संदेश गुप्ता कमजिंग बोर्ड टू द हर्षल. ओ माय गॉड, लुक ॲट दॅट. दिल खुश. षटकार आला रे आला. हा हर्षलचा 3रा आला आणि मॅच मध्ये जान घेऊन निर्माण केली, रोमांच निर्माण केलं. तब्बल स्कोर पोहोचते 57. आता फक्त 10 धावा. 10 धावा दूर. फिल्डर वर 2-3 वर्ष मात्र यांनी घालवल्या टीमसाठी, परंतु जा फिल्डर नंतर कसा गरजले बाय बरसला षटकारांची अतिश भाज. लवली. हा चेंडू कुठे होता मित्रा? हा चेंडू आम्ही पाहत होतो कधी टाकतोय. चेंडू थोडा उशिरा नाही काय पण बेटर लक म्हणायला लागेल की चेंडू मात्र लागला नाही बॅटला. सुरेख. चेंज ऑफ द बेस. गतीमध्ये परिवर्तन. कुठल्या टपन फिंगर्स रोड केले. चेंडूला हलकासा हात आणला सँडी गोताना. चेंडू मात्र लाईन मिस करताना विकेटच्या परच्या हातात. डॉट ॲप्ट्रॅक. ओ माय गॉड, व्हॉट अ बॅलन्स ऑफ द बॉडी. Peak very early and throw the ball backwards square leg. It's the maximum out of the bar. Charan, super batting यार. तारीफ करतो आम्ही या फटक्यावरती. काय बॅलन्स होतो यार. दॅट इज अ नॉट जोक. इन स्विंगर छातीवरती त्यानंतर बॅलन्स. व्हॉट अ लवली फ्लो ऑफ द बॅट हर्षल. दिल खुश केलं हर्षलने. कमालीची फटकेबाजी एकदम जवळ. आता फक्त 4 धावा दूर. 67. आव्हान. स्लो वन आपल्याकडे वापरले असताना त्याचा वापर का केला नाही? हे न उलगणारं कोडं मात्र सतावत असेल तमाम प्रेक्षकांच्या.
हे दोन स्लो टाकले, दोन्ही मला बीट केले बॅट्समॅनला. सिंगल मिळते. 7 चेंडू आणि फक्त 3 धावा. 9-7 दूर आहे विजयापासून. लवली यार, इम्प्रेस केला हर्षलने, तारीफ करतो. जवळ 2-3 वर्ष या पट्ट्याला आम्ही क्षेत्ररक्षक करताना पाहिलंय. प्रमोट केलं वन डाऊनला, पिन हिटर कमाल केली आहे. व्हॉट अ लवली फिनिश. सुपर फिनिशिंग टच देताना आघाडीवीर गिरीश चव्हाण. मॅच फिनिश्ड, मॅच संपली आहे. मॅच जिंकले 9-7 दिवाने. तब्बल 6 चेंडू राखून 9 गडी शिल्लक 6 चेंडू ठेवत मॅच पहिला आपल्या खिशात टाकला 9-7 दिवा. हाडला कायरोली कोलिवाडा. इथून आपला प्रवास संपलाय. चला टॉस कडे आपण वळणार आहोत. ही तिसरी मॅच 4 ओव्हरची असेल. आणि पुन्हा एकदा दर्जेदार समालोचक, ज्या समालोचन उरण भिवंडी असो, ही आवाज चांगली मात्र दणानच होते. प्रिन्स ओ हरकत नाही, जेवणाचा आनंद घेतो तोपर्यंत मी टॉस करणार आहोत. चला नो डाऊट, ज्याने 4 षटकार खेचीत खऱ्या अर्थाने मॅचला वळण दिलं, टर्न केलं. 4 षटकार ठोकणारा बॅटर ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला हर्षल, लवली यार, इम्प्रेस केलाय. सुहास, हार्दिक